35 वर्षामध्ये कुठल्याही पक्ष चेंज केला असे म्हणणारे अशोकराव पहिले शाखा प्रमुख हे सुरेश चव्हाणांनी केले. 83 साली शिवसेना स्थापन केली. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. पुणे नाशिक महामार्गावर चाकणमधील तळेगाव चौक येथे स्विफ्ट डिझायर मोटार कार क्रमांक MH12 VF 9129 या वाहनावरील चालक रोहित आसाराम राठोड यांनी त्याच्या ताब्यातील स्विफ्ट मोटारीने रिक्षाला जोराची धडक दिली. या अपघातात रिक्षातील 3 महिला पॅसेंजर जखमी झाले आहेत. या प्रकरणी स्विफ्ट मोटार कार चालक रोहित राठोड याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रिक्षा चालक भगवान माणिक राजळे पैवर्षे 36 राहणार भैरवनाथ मंदिर समोर कुरुळी तालुका खेड मूळ राहणार बुलढाणा यांनी तक्रार दिली आहे. सदर अपघातात भागवत माणिक राजळे यांच्यासह चंदा मोतीलाल साध्य, मयूर साध्य व राणू साध्य अशा 3 महिला जखमी झाल्या आहेत. सदरचा अपघात सकाळी 9:30 वाजता चाकण तळेगाव चौकात घडला. खेड तालुक्यात वराळे गावात स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्रद्धांजली सभेतच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक खांडेबराड यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत असल्याची जाहीर घोषणा केली. त्यानंतर अशोक खांडेबराड यांची शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातून हकालपट्टी झाल्याचे वृत्त आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकात प्रसिद्ध झाले आहे. खेड तालुक्यातील साबळेवाडी येथे रात्री 8:30 वाजता घरात जेवण केल्यानंतर घराच्या शेजारी गप्पा मारण्यासाठी गेलेली विवाहिता आपल्या 6 वर्षांच्या मुलासह बेपत्ता झाली आहे. सर्वत्र शोध घेऊन तिचा काहीही तपास लागलेला नाही. या प्रकरणी 31 वर्षीय विवाहिता व तिचा 6 वर्षांचा मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार चाकण पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. महाळुंगे वाहतूक विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत चाकण तळेगाव महामार्गावर HP चौक येथे वाहतूक सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चाकण औद्योगिक भागात महाळुंगे येथे महाळुंगे वाहतूक विभागाच्या वतीने वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या आणि हेल्मेट वापरणाऱ्या दुचाकी चालकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला, तर दुचाकी चालकांना हेल्मेट वाटप करण्यात आले. महानगाव निघोजे तालुका खेड गावामध्ये लोकनेते अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ग्रामस्थांनी अत्यंत जड अंतकरणाने दादांच्या आठवणींना उजाळा दिला. खरपुडी बुद्रुक येथील ग्रामपंचायत कार्यालयात सर्व ग्रामस्थांच्या वतीने स्वर्गीय उपमुख्यमंत्री दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले होते. विकास कामांचा ध्यास आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जाणारे त्यांचे नेतृत्व आमच्यासाठी सदैव प्रेरणादायी राहील, असे सरपंच जयसिंग भोगाडे व समस्त ग्रामस्थ खरपुडी बुद्रुक यांनी सांगितले. भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. मी माझ्या तमाम रेटवडी वाबगाव गटातील मतदार बंधू आणि भगिनींच्या वतीने पुन्हा एकदा दादांना आदरांजली आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करते. वाफगाव रेटवडी गटातील निवडणूक रिंगण आता चांगलेच तापू लागले असून महायुतीच्या उमेदवार रोहिणीताई गणेश ठिगळे यांचा प्रचार दौरा सध्या जोरात सुरू आहे. गटातील प्रत्येक गावात जाऊन रोहिणी ठिगळे प्रत्यक्ष गाठीभेटी घेत आहेत. ठिकठिकाणी घेतल्या जाणाऱ्या कोपरा सभांना मतदारांचा प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ठिगळे यांचे कार्यकर्ते व या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे की रोहिणीताई एक स्वच्छ प्रतिमेच्या आणि सुशिक्षित उमेदवार आहेत. त्यांच्याकडे दांडगा ग्रासरूट कनेक्ट असून त्या सर्वसामान्य जनतेच्या उमेदवार म्हणून ओळखल्या जातात. कोणत्याही कामासाठी त्या सहज उपलब्ध होतात, हा आम्हाला मोठा आधार वाटतो. त्यावेळी ग्रामस्थांनी गणेश ठिगळे यांच्या कार्याचाही आवर्जून उल्लेख केला. गेल्या 20 ते 25 वर्षापासून गणेश भाऊंनी या भागात निष्ठेने काम केले आहे. त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि सामाजिक कार्याचा वारसा रोहिणीताई समर्थपणे पुढे नेत आहेत, अशा शब्दात गावकऱ्यांनी ठिगळे परिवाराच्या कार्यावर विश्वास दाखवला. खेड तालुक्यातील रेटवडी वाफगाव गटातील 3 महिला उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होत आहे. अशातच याच जिल्हा परिषद गटातील वाफगाव पंचायत समिती गणामधून तिकीट मिळेपर्यंत शिवसेनेकडून इच्छुक असणारे माजी सरपंच आणि उमेदवार संतोष गारडे यांनी शेवटच्या क्षणी भाजपचा AB फॉर्म घेतला. त्यानंतर प्रचार देखील सुरू केलेला असताना आमदार बाबाजी काळे यांच्या मध्यस्थीनंतर भाजपा उमेदवार संतोष गारडे यांनी वाफगाव गणातील उद्धव ठाकरे शिवसेनेचे उमेदवार ज्ञानेश्वर माऊली ठेरंगे आणि वाफगाव रेटवडी गटातील जिल्हा परिषदेच्या उमेदवार दीप्ती प्रसाद भोगाडे यांना जाहीर पाठिंबा दिल्यानं या गटातील व गणातील उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांचे पारडे जड झाले असून खऱ्या अर्थाने जनमताचा कौल आता दीप्ती भोगाडे यांच्या बाजूने झुकला असून त्यांचा गुलाल निश्चित असल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत. कार्यकाळामध्ये आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्व भागामध्ये विकास कामांची जी प्रक्रिया अविरत चालू आहे
ती अशीच अखंडित चालू आहे. ह्या प्रक्रियेला कुठे खोडा बसायला नको म्हणून आमदार साहेबांच्या सूचनेनुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी यापुढच्या काळात माझी उमेदवारी पाठीमागे घेऊन सरपंच संतोष शेठ गारडी यांनी मनाचा मोठेपणा दाखवून आपल्या चर्चेनुसार, आपल्या विनंतीनुसार आणि आपल्या पूर्व भागाच्या 12-13 गावांचा विचार करून या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं ते आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह या ठिकाणी येणार आहे. त्याचे जे कार्यकर्ते असतील ते त्यांनी सर्वांनी मला साथ देऊन या निवडणुकीमध्ये विजयी करायचे ठरवले, त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो. रामकृष्ण. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सायबर चोरट्यांचा हैदो सुरू असून मोबाईल हॅक करून अनेकांना लाखोंचा गंडा घातला जात आहे. ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून आता एका फळ विक्रेत्याला सायबर भामट्यांनी आपले लक्ष केले आहे. मोबाईल फोन हॅक करून थेट बँक खात्यावर नियंत्रण मिळवत चोरट्यांनी या फळ विक्रेत्याच्या खात्यातून तब्बल 5,50,000 रुपये लंपास केले आहेत. दिवसेंदिवस सायबर गुन्हेगार नवनवीन कृत्या लढवत असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. आपला मोबाईल फोन वेळोवेळी अपडेट ठेवावा, अनोळखी ॲप्स डाउनलोड करू नयेत आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान सायबर चोरटे एवढ्या मोठ्या प्रमाणावर लूट करत असताना अनेकदा सामान्य नागरिकांची तक्रार पोलीस घेत नाहीत. उलट तक्रार देण्यासाठी गेलेल्या नागरिकांना वेड्यात काढून पिटाळून लावले जात असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. रविवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी खेड तालुक्यात माघी पौर्णिमेनिमित्ताने कुलदैवत खंडेरायाच्या यात्रा उत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होणार आहे. ग्रामस्थ आणि देवस्थान विश्वस्तांनी यात्रेची जय्यत तयारी केली आहे. खेड तालुक्यातील पूर्व भागातील श्री क्षेत्र निमगाव, श्री क्षेत्र खरपुडी, चाकण व राजगुरुनगर येथे माळाचा खंडोबा, चासकमान धरण परिसरातील श्री क्षेत्र खंडोबा येथे कुलदैवत खंडोबाची ठाणी आहेत. तर पाईट परिसरातील देवतोरण येथील भैरवनाथ महाराजांचा उत्सव मोठ्या प्रमाणात भरत असतो. या सर्व ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून नवस फेडण्यासाठी, देवाच्या दारी जागरण गोंधळ करण्यासाठी तालुक्याबाहेरून भाविक सहभागी होत असतात. श्री क्षेत्र प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कळूस येथे पांडुरंग उत्सव मोठ्या उत्साहात सुरू असून रांगोळीकार दीपाली शिंदे यांनी रांगोळीतून विटेवरील पांडुरंगाची मूर्ती रेखाटली आहे. कळूस येथे पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकरी दाखल होऊ लागले आहेत. सध्या भंडारा डोंगर पायथ्याला अखंड हरिनाम सप्ताह सध्या सुरू असून राज्यभरातून वारकरी या अखंड हरिनाम सप्ताहाला हजर होत असल्याने कडूस येथे पांडुरंगाच्या उत्सवाला हे वारकरी आवर्जून उपस्थित राहून दर्शनाला गर्दी करू लागले आहेत. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात आयोजित साहेबराव बुट्टे पाटील स्मृती व्याख्यानमालेत दिनांक 30 जानेवारी रोजी दीपस्तंभ फाउंडेशनचे प्रमुख यजुर्वेद्र महाजन यांचे यशस्वी आणि चांगला माणूस घडण्यासाठी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ज्यांना माहिती नसेल त्यांनी आपल्या पत्नीशी 5 मिनिटं बोला. तुम्हाला अखंड तुम्ही म्हणाल तर पीएचडीचा थेसिस सुद्धा तुम्हाला करून देते आणि वाईस वर्षा म्हणजे दोघं बाजूंनी म्हणतोय मी. ठीक आहे, आपल्याकडे पीएचडी लवकर होतं नाहीतरी आजकाल. ठीक आहे, आपल्यात पण कमतरता आहे ना. आता तुमच्यात कमतरता आहे म्हणून मी तुमची दया करतो. मला तर दिवसभर दया करत फिरावं लागेल आणि जे मला भेटतील तेही माझी दया करत राहतील ना. ठीक आहे ना. तर कमतरता आपल्या सगळ्या. फर्स्ट ऑफ ऑल गुड मॉर्निंग सर. मी रिया सत्याराव 11वी सायन्समध्ये शिकत आहे. तर सर माझं म्हणणं असं आहे की अपंगत्व हे मानसिक असेल तो माणूस कधीच पुढे जाऊ शकत नाही. शारीरिक अपंगत्व हे कधीच माणसाला मागे ठेवू शकत नाही. तुम्ही म्हटलं ना भीती तेव्हा मी बोलायला लागलो. आता मी मला समजतंय मी म्हणतो. काळूस मेदनकरवाडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार गणेश नाना अरगडे यांनी आपला जाहीरनामा खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते प्रसिद्ध केला. यामध्ये मतदारसंघाचा सर्वांगीण विकास कसा असणार आहे याची ब्लू प्रिंट तयार करण्यात आली आहे. खेड तालुक्यात गावोगावी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर श्रद्धांजली आणि शोकसभा घेण्यात आला. सावरदरी येथे आयोजित शोकसभेत खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यासह प्रमुख पदाधिकारीही उपस्थित होते.
चाकण चक्रेश्वर रोड येथील सिद्धिविनायक ड्रीम होम येथील मंदिराशेजारी लावलेली पल्सर दुचाकी अज्ञात चोरट्यानं लंपास केली आहे. MS14GV 8382 ही पल्सर दुचाकी अज्ञात चोरट्यानं लंपास केली आहे. या प्रकरणी अक्षय जंबूकर वय वर्ष 29 राहणार राणूबाई मळा चाकण यांनी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मृत व्यक्तींच्या नावावर खोटी कागदपत्रे, जमीन हडपण्याचा प्रयत्न. 2 मृत व्यक्तींच्या मृत्यूचे खोटे आणि बोगस प्रमाणपत्रे तयार करून ती खरी भासवून खोट्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे त्यांच्या मालकीची जमीन हडपण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी एकावर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 2 जुलै 2018 ते 22 जून 2024 या कालावधीत आळंदी देवाशी आणि तालुका कार्यकारी दंडाधिकारी राजगुरुनगर तालुका खेड येथे घडली. या प्रकरणी सुनील किसन कड वय 36 वाकी बुद्रुक खेड यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निलेश विठ्ठल भोसले वय 40 आळंदी देवाची खेड आणि त्याचे इतर अनोळखी साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र अद्यापपर्यंत पुढे काहीही कार्यवाही झाली नसल्याचे तक्रारदार यांचे म्हणणे आहे. मोठ्या प्रमाणावर यामध्ये दडपशाही सुरू असल्याचा आरोप फिर्यादींचे वकील पोपटराव तांबे यांनी केला. जामीन केला होता आणि तो जामीन ह्या तिन्ही आरोपीचा कोर्टाने फेटाळलाय. तरी पण याला पोलीस हे त्याची ऑर्डर आहे डिसमिसची. बेल ॲप्लिकेशन इज रिजेक्टेड अशी ही ऑर्डर आहे. 4/10/2025 ही फिर्याद घेतली ह्या संपूर्ण प्रकरणाची FIR घेतली आणि 4/10/2025 पासून आजपर्यंत पोलिसांनी कोणत्याही प्रकारे जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 3-3.5 महिने झालेत पोलिसांनी कोणत्याही प्रकारे त्या आरोपी विरुद्ध कार्यवाही केली नाही. खेड तालुक्यात वराळे गावात स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्रद्धांजली सभेतच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक खांडेवराड यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याची जाहीर घोषणा केली. त्यानंतर अशोक खांडेवराड यांची शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातून हकालपट्टी झाल्याचं वृत्त आज सामना दैनिकात प्रसिद्ध झाले. खांडेवराड यांनी पक्ष सोडताना अनेक आरोप केले होते. त्यावर राजगुरुनगरमध्ये शिवसेना पक्ष कार्यालयात शिवसैनिकांनी काय भावना व्यक्त केल्या ते जाणून घेऊया. त्यांनी प्रवेश करण्यापेक्षा आम्ही 4 दिवसापूर्वी त्यांची हकालपट्टी केली आहे. पक्षाने निर्णय 4 दिवसापूर्वी तो निर्णय काय घेतला हकालपट्टीचा, तर विधानसभेत सुद्धा त्यांनी असे म्हणजे पैसे वगैरे घेऊन गप्प बसणे, आपल्या पक्षाच्या विरोधात काम करणे, त्या संदर्भात आम्ही विधानसभेच्या वेळेस 1 वर्षापूर्वीच पक्षाला वरिष्ठांना कल्पना दिली होती की बाबा हा असा प्रकार आहे, तर हे अशाच याचे हे गेमा चालू आहेत. तर तरी सुद्धा नेते मंडळींनी सांगितलं की आपण थोडंसं समजावून घेऊ. थोडे नाराज होते विधानसभेला चूक असल्यामुळे, थोडे नाराज असल्यामुळे आम्ही त्या याच्यावर थोडं पाडून घालून गप्प बसलो. परतही तुमची ती परिस्थिती चालू झाली, तर त्यामुळं त्या परिस्थितीला सामोरं जायला इथे काय रोज निवडणुका नाही आणि तुम्ही निवडणुका टाळतच असं करताय. इतर वेळेस असं कधी करीतच नाही ना. निवडणुका आले की तुम्ही काहीतरी मुद्दे काढायचे आणि पक्षविरोधी काम करायचं. त्यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय की 35 वर्षात त्यांनी कोणताच पक्ष चेंज केला नाही. 35 वर्षामध्ये कुठलाही पक्ष चेंज केला नाही असे म्हणणारे अशोकराव पहिले शाखा प्रमुख हे सुरेश चव्हाणांनी केले. 83 साली शिवसेना स्थापन मी केली. 35 वर्षामध्ये म्हणा आपण पक्ष बदली केली. 35 मनसे झाली, भाजप झालं, राष्ट्रवादी, तुम्हाला सांगतो परत शिवसेना. आता शिवसेनेत मध्ये घेताना सुद्धा आम्ही पक्षप्रमुखांना विनंती केली, यांची हकालपट्टी केली पाठीमागं. हकालपट्टी केल्यानंतर परत यांना पक्षात घेण्यासाठी आम्ही विनंती केली. तर खासदार त्यावेळेच्या खासदारांचे शिवाजीराव पाटील हे ऐकणार. तर याच्यामुळं सुरेश भाऊन आम्ही त्यांना विनंती केली, त्यांना विनंती करून वरिष्ठांना विनंती केली, साहेबांना विनंती केली आणि म्हणून त्यांना परत पक्षात घेतलं. परत पक्षात घेतलं तर घेतलं, यांना पदं दिली. यांची 3 वेळा हकालपट्टी झाली. एकदा हकालपट्टी झाली त्यावेळेस मी रामदास धनोटला तालुका प्रमुख केला, कारण अशीच पक्षविरोधी कारवाई. त्यावेळेस मिर्लेकर साहेब आमचे संपर्क नेते होते आणि त्याही वेळेस हकालपट्टी केली. परत त्यांना म्हणलं कुठेतरी वरच्या पदावर बसवा, उपजिल्हा प्रमुख पद दिलं. म्हणजे पदासाठी जे येतात. आज तुम्हाला सांगतो पक्षाने काय दिलं नाही, विधानसभा दिली. काही नसताना विधानसभा दिली, विधानसभा लढली, विधानसभा लढल्यानंतर लगेच लोकसभा लागल्यानंतर लगेच पक्ष सोडला. मनसेमध्ये लोकसभा लढवली, लोकसभा लढवली डिपॉझिट जप्त, विधानसभा लढवली डिपॉझिट जप्त, परत इकडे आले आणि कसल्या 35 वर्ष काय मी स्वार्थीपणे 35 वर्ष त्यांनी काम केले दाखवा.
आज तुम्हाला सांगतो, बाबाजी काळे ज्यावेळेस विधानसभेला इच्छुक होते, अमोल कोल्हे होते, अशोकराव होते, आम्ही सगळ्यांनी सांगितलं की जो साहेब उमेदवार द्याल, आणि त्यांनी सुद्धा सांगितलं बा आमचा उमेदवार मशाल आहे. आणि मग तुम्ही असं असताना तुम्ही पक्षविरोधी तुम्ही काम केले, पैसे खाल्ले, समोर त्यांमुळे आणा आणि पैसे खाऊन तुम्ही गप्प बसले, विरोधाचं काम केले. तुम्ही काय सांगताय की आम्ही पक्षाबरोबर राहिलो? कुठलीही निष्ठा बिष्ठा काही नाही, हे सगळं स्वार्थी आहे. आणि तुम्हाला सांगतोय 2-3 पक्ष दिले यांचे. आज ह्या वेळेस तुम्हाला सांगतो, शिंदे सेनेकडे गेले, भाजपकडे परत गेले, त्यांनी लाथाळे, त्यांनी हुसकलं आणि मग हे राष्ट्रवादीमध्ये त्यांनी विनंती केली म्हणून राष्ट्रवादीमध्ये गेले. तसं तर त्यांच्या जाणीने आहे ना, कुठलाही पदाधिकारी शिवसैनिक कुणीही त्यांच्यावर गेलेले नाही आणि त्यांच्या जाण्याने तसा पक्ष स्वच्छ झालाय. त्याच्या पाठीमागं 2019ला मी जे केंद्राची दुबाळी केली, 4-2 कार्यकर्त्यांना बनवायचं, काहीतरी सांगायचं, विरोधी पक्षाचं काम करायचं, ते केलं. परत आताच्या वेळेस 30 तारा 2024ची 30 तारा, आता जिल्हा परिषदच्या टायमाला त्यांचं तेच चाललंय. त्यांना जर समजा शेजारच्या उमेदवारांना जर चिरीमिरी दिली असते तर त्यांना ऑटोमॅटिक बसले असले. गद्दार माणसाला या पक्षातून हकालपट्टी झाली, याचा आम्हाला खूप आनंद होतोय. खेड तालुक्यातील रेटवडी वाफगाव गटातील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार दीप्ती प्रसाद भोगाडे यांनी आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघांचा बारकाईने अभ्यास केला. या भागाच्या विकासाचं त्यांचं नेमकं काय विजन असणार आहे हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. नमस्कार, मी सौभाग्यवती दीप्ती प्रसाद भोगाडे. रेटवडी वापगाव गटातून जिल्हा परिषद ही निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून मशाल हे चिन्ह घेत या निवडणुकीला जनतेच्या पाठिंबाने मी सामोरी जात आहे. तर तुमची राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी काय सांगाल तुम्ही? माझे सासरे श्री जयसिंग सोपानराव भोगाडे हे बाजार समितीचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून काम पाहतात आणि गेले अनेक वर्ष त्यांच्या निवडणुकीच्या आधीपासून माझा जनसंपर्क आहे आणि त्यांचे जे काही प्रश्न अडीअडचणी असतील हे आम्ही जाणून घेत आहे. त्यांच्या निवडणुकीच्या वेळेस मिळालेला अनुभव, लोकांशी झालेला लोकसंवाद यातून समाजकारणाची अजून आवड निर्माण झाली. अजून माझा संपर्क माझ्या जनतेशी वाढत गेला. तुम्ही आता मतदारांशी कशा पद्धतीने संपर्क करताय आणि तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो, काय सांगाल? मी गेले अनेक वर्षापासून आणि आत्ताही गेले 6 ते 7 महिने झाले प्रत्येक माझ्या मतदार बंधू आणि भगिनींच्या घरापर्यंत 3 ते 4 वेळा पोहोचलेली आहे. सर्वांशी प्रेमाने आपुलकीने संवाद साधते, त्यांच्या ज्या काही समस्या अडीअडचणी असतील ते जाणून घेते आणि ते सोडवण्यावर मी अजून चांगलं काम कसं करू शकेल याचा अभ्यास देखील करते. आता तुमचा हा जो जिल्हा परिषद मतदारसंघ आहे ह्याच्यातल्या प्रमुख समस्या काय दिसते तुम्हाला? आता प्रचाराच्या दरम्यान काय समस्या जाणवल्या? माझा रेटवडी वापगाव जिल्हा परिषद गट आहे आणि जर वापगाव गण पाहिला तर वापगाव गणामध्ये सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे पाणी समस्या. त्या पाणी समस्या सोडवण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहणार आहे. त्याचा अभ्यासही सुरू झालेला आहे. जो कळमोडी प्रकल्प होता, कळमोडी धरणातून सातगाव पठारावरून वेळ नदीमध्ये पाणी सोडण्याचा, तो काही कारणास्तव सध्या ठप्प झालेला आहे. आणि जी नवीन सुधारित प्रशासकीय मान्यता जी 2022-23 साली आली तिचा प्रस्ताव देखील आमदार साहेबांनी अधिवेशनामध्ये सादर केलेला आहे आणि लवकरच त्याला देखील मंजुरी मिळणार आहे. तसेच जी नवीन उपसिंचन योजना होती जी गोळानी, वाकळवाडी, गोसाशी, जरेवाडी, जैदवाडी, जवळके, चिजबाईवाडी आणि गाडकवाडी या गावांसाठी आहे, जे भीमा नदीवरून पाईपलाईन टाकून या गावांसाठी पाणी आणणार आहे. ती नवीन उपसिंचन योजना जिचा खर्चसुद्धा 300 कोटी आहे आणि ती योजना आनंद वाटतो सांगायला की आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर देखील झालेली आहे आणि ते कामसुद्धा नवीन आता काही दिवसातच सुरू होणार आहे. आणि जे स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या कालखंडामध्ये अनेक बंधाऱ्यांचं वेळ नदीवर जे बंधारे बांधण्याचं काम होतं ते काम देखील पूर्ण झालेलं आहे आणि अजून नवीन बंधारे बांधण्याचं कामही सुरू आहे. ते कामही सुरू होईल आणि नक्कीच मी कळमोडी प्रकल्प असेल किंवा उपसिंचन योजना असेल यामार्फत माझ्या पूर्व भागातील अनेक गावांसाठी
पाणी नक्कीच आणेन आणि हा पाणी प्रश्न नक्की सोडवण्याचा प्रयत्न करेन. त्याचप्रमाणे आणखीन अनेक मूलभूत सुविधा आपल्याकडे पाहिजे, जसं की रस्ते, पाणी, आरोग्य. अनेक रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. आरोग्य म्हणाल तर शासकीय उपकेंद्र आपल्या भागामध्ये आहे, परंतु ते प्रशस्त बनावेत आणि इमर्जन्सीसाठी ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात. या सगळ्या सुविधा आरोग्य या दृष्टिकोनाकडे पाहता करायच्याच आहेत. रस्त्यांवर पथदिवे असतील आणि विशेष करून विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे. जे आपले सेज केंद्र राजगुरुनगर येथे आहे त्यामार्फत अनेक CSR फंड असतील, त्यामार्फत अनेक जिल्हा परिषद शाळेसाठी निधी उपलब्ध करून देऊन त्या शाळेची गुणवत्ता सुधारायची आहे. अनेक चांगल्या गुणवत्तापूर्वक शिक्षकही आपल्याला विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी द्यायचे आहे, जेणेकरून एक सक्षम विद्यार्थी नक्कीच तयार होईल. जे काही आपल्या भागामध्ये ग्रामीण भाग येतो, ग्रामीण भागातील शेतकरी असतील आणि अनेक लोक असतील, त्यासाठी सक्षम बाजार व्यवस्था निर्माण करायची आहे. महिलांसाठी शिक्षण आणि स्वावलंबन आणि उद्योग, तसेच तरुणांसाठी कौशल्य आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या. ते अनेक मूलभूत सुविधा असतील त्याही उपलब्ध करून द्यायच्या. ते तसेच बैलगाड्या शर्यतीला पाठबळ असेल आणि आपल्या भजनी मंडळांना दिलेलं सक्रिय पाठबळ असेल, ह्या सगळ्याकडे लक्ष देत हा संपूर्ण अजेंडा घेऊन मी जनतेसमोर जात आहे आणि काही दिवसातच हा सगळा अजेंडा घेऊन वचननामासुद्धा प्रसिद्धही होणार आहे. महिलांसाठी अनेक योजना असतात, जसं की एकात्मिक बालविकास योजना असेल, उद्योजनी योजना असेल, उज्ज्वला स्टेप, मनोधैर्य योजना असेल, ह्या सर्व योजना प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करेल. जिल्हा परिषदेमध्ये कृषी समिती आहे. कृषी समितीच्या अनेक योजना असतात. पीक सुधारणा असेल, कर्ज विमा असेल, एकूण एक जी काही छोट्यातली छोटी मोठ्यातली मोठी योजना असेल प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवेल. आणि जसं की नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट आहे, त्याच्यामार्फतही अनेक योजना प्रत्येक गावासाठी राबवल्या जातात. आणि गाव पातळीवर पाहिलं तर ग्रामसभा होते आणि त्या ग्रामसभेपर्यंत ही योजना नक्कीच पोहोचवेल, प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचेल. ग्रामसभेमध्ये जे काही लोक गाव पातळीवर त्यांचे प्रश्न मांडतील, ते प्रश्न मी माझ्यापर्यंत घेऊन ते प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच कार्यक्षम राहील. माझ्या रेटवडी वाबगाव गटातील सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करते की तुमची मतदान रूपी आशीर्वाद तुम्ही मला द्यावे. जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर तुमचा प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी मी कार्यक्षम राहील आणि कटिबद्ध राहील. आपल्या सामान्य जनतेचा आवाज मी आपल्या जिल्हा परिषदेपर्यंत बुलंद आवाज म्हणून पोहोचवेल आणि आपला रेटवडी वाबगाव गट एक मॉडेल रेटवडी वाबगाव गट म्हणून पुणे जिल्हा परिषदेवर नेऊन ठेवेल, हा शब्द मी तुम्हाला. खेड तालुक्यातील काळूस गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शुक्रवारी 30 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी सभेचे आयोजन करण्यात आले होते. गाड्या काढल्या सगळे जण बारामतीच्या दिशेने गेलो. इतका भयानक अपघात, अक्षरशः दादांचे अवयवाचे अवयव गोळा करून एका ट्रकमध्ये बांधले. कारण म्हणजे दादाचा मृतदेह ओळखणं सुद्धा शक्य नव्हतं. त्यांच्या घड्याळाकरता महाराष्ट्र दादाने काढला. त्या रोलॅक्सचे घड्याळ दादांच्या हातामध्ये होतं. महागडे घड्याळ वापरण्याचा छंद दादा नव्हता. त्या एका घड्याळामुळं ते दादांचं शेव आहे असं वाटलं आणि ते शेव आणलं. त्याचं दर्शन घेऊन आम्ही सगळी म्हणजे कारण मास्क राहिलेच नव्हतं, त्याचंच दर्शन घ्यायचं होतं. त्याचं दर्शन घेऊन आम्ही सगळी म्हणजे रडलो, दिवसभर रडलो बसलो. आणि मग काल दादांना आता रडायचं नाही आपल्याला. त्या दादांना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक स्वतःच एक वेगळी इमाज तयार केली. एक कामाच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र उभं करण्याचं काम केलं. पुणे जिल्ह्यामध्ये 67 साली पवार साहेब निवडून आले. 72 ला पवार साहेब मंत्री झाले. दुर्दैवाने आपल्या सगळ्यांना माहिती 72 ला दुष्काळ पडला. जे काही लोक आहेत त्याने तो दुष्काळ आला. नदीला पाणी, खायला अन्न नाही, आता काम नाही. आणि त्यावेळेला मला आठवतंय की पवार साहेब महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरले. त्या काळामध्ये
पवारसाहेब हे तब्येत झाले त्यावेळेला सूचना दिल्या आणि त्या कार्यक्रमात अनेक रस्ते झाले. आम्ही सगळेजण रस्त्याच्या कामावर जायचो. अन्नच नव्हतं, सुकडीवर जगलोय. ते सुकडी मराठी लोक असतील, गुजरातवरून सुकडी खाल्ली, जगलोय. मिलो लोकांना खायला घातलेला मिलो आम्हाला मिळाला. मिलोच्या भाकरी आम्ही खाल्ल्या. मक्याच्या भाकरी आम्ही सगळ्यांनी खाल्ल्या. काय म्हणून ते वेळ ते खाल्लं, वेळ पाणी डोंगर दऱ्यामध्ये जिथे काम मिळतं तिथे सगळं त्या कालखंडामध्ये गेले. त्या पवार परिवारानं हा जिल्हा असल्यासारख्या सांभाळण्याचं काम. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.